आता बातमी सोलापूरमधून आहे। सोलापूरमध्ये सिद्धराम म्हेत्रे यांच्याकडून धमकी देण्यात आली आहे। महिला पदाधिकाऱ्यांना हा आरोप केलेला आहे। शिंदे शिवसेनेच्या महिला पदाधिकाऱ्याचा पक्षातीलच नेत्यावर आरोप आहे। म्हेत्रेंकडून गोळ्या घालून जीवे मारण्याची धमकी देण्यात आली असं अनिता माळगे यांनी म्हटलंय। तर अनिता माळगेंचे धमकीचे आरोप सिद्धराम म्हेत्रे यांनी मात्र फेटाळून लावले आहेत। त्या खास माणूस जिल्हा परिषद लढवलं पाहिजे हे उद्देश डोळ्यासमोर ठेवून आम्हाला डायरेक्ट जीवे मारण्याची धमकी असतील, त्याचबरोबर ह्यांना उडवतो, ह्यांना असं करतो, त्यांना तसं करतो, ह्यांना ऑफिसच्या पायरी चढू नको म्हणून सांग असं म्हण। केवळ एक फक्त स्टेटस गेम चेंजर हे स्टेटस ठेवल्याबद्दल इतक्या मोठ्या पद्धतीनं आणि तुम्हाला डायरेक्ट दुधनीमध्येच गोळ्या घालून उडवलं असतं अशा पद्धतीनं साहेबांनी आमच्याविषयी वक्तव्य केलेलं आहे। तर कुठेतरी हे मला मनाला म्हणजे खंत वाटलेलं आहे की एक महिला पुढे येत असताना तिला पूर्णपणे दाबण्याचं काम इथं चाललेलं आहे। कोणाला धमकी आजपर्यंत दिलं नाही आणि महिलांना तर शक्यच नाही आहे। मी कोणाला धमकी दिली नाही, ते धांदात खोटे बोलतात आणि ते महिला आहेत, ते आमच्या पार्टीचे आहेत, आमच्या पार्टीचे अगदी मोठा आंतरराष्ट्रीय नेते आहेत। त्यांच्यामुळे त्यांनी मला प्रवेश द्यायला लावले आहेत। ते आंतरराष्ट्रीय नेते असल्यामुळे शिंदे साहेबांना सांगितले, आमचे मुख्य नेते, आता एवढं मोठे नेते सांगितलं शिंदे साहेब कसं नाकारतील, म्हणून शिंदे साहेबांनी मला प्रवेश दिला। एवढं सगळं असताना मी कसं धमकी देणार हो।